बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर लिहिलेली माझी कविता, बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही, ही माझ्या अस्वस्थ क्षणांच्या नोंदी या संग्रहात आहे. ती मी सादर करतोय. बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. पुरे मिळालेले 65 वर्षांचे आयुष्य, त्यात 30 वर्ष शिक्षणात आणि 1946 नंतरचा काळ दिल्लीत व्यग्र राहिलेला. अवघी 25 वर्षे मिळाली बाबासाहेबांना चळवळी करायला आणि लेखनाला. त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिक चालवतो, 23 ग्रंथ लिहितो, शेकडो लेख लिहितो, भाषणे करत राहतो, मनुस्मृती दहन, 14 तळे, काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षण संस्थेची स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो मैलांचा प्रवास वाचन लेखनावरची पकड सुटू न देता. हे सारं बाबासाहेब कसं जमवलं असेल तुम्ही, याचा हिशोब मला लागत नाही. आजच्या नेत्यांसारखे विमान हेलिकॉप्टर हाताशी नाही, मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पोहोचणं नाही, अनुयायांना संदेश द्यायला व्हॉट्सॲप नाही की बोलायला फोन नाही. खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यांवर कसे वेगानं पोहोचले असतील बाबासाहेब. गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यांवर कसे वेगाने पोहोचते असतील बाबासाहेब. कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे. पुन्हा ज्यांच्याशी संवाद साधायचा ती सारी माणसं काही टेक्नोसवी नसणारी, फाटकी, निरक्षर, अन्यायानं पिचलेली, भेदरलेली. त्यांना समजेल अशा भाषेत हा अनेक पदव्या घेतलेला कायदे पंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली. न बघितलेल्या बाबासाहेबांवर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या माणसांची, त्या खेड्यापाड्यातल्या माणसांची. नुसत्या टाईम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब. नुसत्या टाईम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब. आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात. कारण सगळी साधनं हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत. कोसो मैल दूर, कोसो मैल दूर.